पिहू म्हणाली ते बरोबरच आहे। मधुश्रीला भेटण्याचं माझं जुनं स्वप्न आहे। किती वर्ष मी मधुश्रीचा फक्त आवाज ऐकते, आता तिला प्रत्यक्ष भेटायची संधी मिळते। तिच्याशी तिच्याशी बोलायला मिळणार। तिला भेटल्यावर मला तिचे आभार मानायचेत। जेव्हा जेव्हा मी दुःखी होते, अस्वस्थ असते, मधुश्रीचे शब्द मला धीर देत आलेत। पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा अविनाश मला तिकडे जायची परवानगी देतील। अविनाशचे ते मित्र श्रीकांत भाऊजी, ते त्यांच्या बायकोला किती स्वातंत्र्य देतात। अश्विनीताईंचं मत, त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेतात, त्यांना प्रोत्साहन देतात। अविनाशने सुद्धा माझ्या मनाचा, माझ्या स्वप्नांचा थोडाफार विचार करायला हवा, असं मला नेहमी वाटतं। अविनाश सध्या माझ्यावर इतके रागावले आहेत की ते मला जायला परवानगी देतील असं वाटत नाही। तरी पण एकदा त्यांचा मूड बघून बोलून बघते। एवढी चांगली संधी पुन्हा पुन्हा चालून येणार नाही। अहो अहो आहोच्या पुढे जरा बोला काहीतरी। नाश्ता करायला येत आहे ना? एवढं संपवून आलो। लवकर या, उशीर करू नका। पिऊचा ताप उतरला का?